परळीच्या थेट मतदान केंद्रावरून एमपी न्यूजने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. काय म्हणतात लोक बघूया. दुपारी 4 वाजण्याची वेळ आहे. या ठिकाणी परळी वैजनाथ जिल्हा परिषद मतदान केंद्र जिल्हा परिषद या शाळेवरती आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो की कडक बंदोबस्तामध्ये आबालवृद्ध मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत आहेत. या ठिकाणी सकाळपासून रांगा सुरू आहेत. मतदानाला जेमतेम 2 तासांचा अवधी इथे शिल्लक राहिलेला आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता की कडक बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणावरती आबालवृद्धांची गर्दी होत आहेत. काय सांगाल या मतदानाच्या इलेक्शनबद्दल आपलं काय मत आहे? आज लोकसभेसाठी सार्वजनिक निवडणूक होत आहे आणि महाराष्ट्रभरात 3रा टप्पा चालू आहे आणि भर उन्हात 42 43 पाऱ्यामध्येही मतदार लोक लई उत्साहाने येत आहे. हे लई चांगली गोष्ट घडत आहे आणि आपले जे उमेदवार आहे महायुतीच्या पंकजाताई यांना प्रचंड मताने लोकांना विजय करण्याचा निर्धार हाती घेतलेला आहे. या निवडणुकीबद्दल काय आपल्या भावना आहेत? या निवडणुकीत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेला भारत, या भारताच्या सर्वात मोठ्या निवडणुकीसाठी लोकसभेची जी निवडणूक आहे 2024ची, ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. तर देशाला सुजलाम सुफलाम बनवण्याबरोबरच सशक्त भारत आणि समृद्ध भारत, विकसित भारत यासाठी मी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय या निवडणुकीबद्दल आपलं काय मत आहे? लोकसभेच्या निवडणुकीत 100% काही निवडून येणार आणि मी भीमराव केशवराव आगाव मी साहेब जिल्हा परिषदेला उभे होते तेव्हापासून काम करतो आणि काही 100% निवडून येणार. आणि काय म्हणणार, जिल्हा परिषद शाळा मुलांची या मतदान केंद्रावरती आपण आहोत. इथे विविध पक्षाचे बूथ केंद्र लावलेले आहेत. त्याच्या ठिकाणी विविध एजंट इथे आहेत. आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात. कशा पद्धतीने मतदानाची टक्केवारी आहे, त्यांनी काय पद्धतीने मेहनत घेतली आहे, आपण हे जाणूयात. सर, आपलं नाव? विकास रामचंद्रराव डुबे. या निवडणुकीमध्ये आतापर्यंत आपण म्हणजे किती वर्षापासून प्रचार करत आहात आणि कोण्या पक्षाचा करताय? मी भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे. गेली 30 ते 35 वर्ष मी पक्षाचं काम करत आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये या बूथवर जिल्हा परिषद शाळा, पद्मावती आणि मोंढा विभागात मतदान असतं. तिथं मी नेहमी आमच्या कार्यकर्त्यासोबत काम करतो. यंदाची मतदानाची टक्केवारी ही या मागच्या निवडणुकीपेक्षा कमी राहील का जास्ती राहील? आतापर्यंतचा अंदाज काय सांगतो? आमच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस भरपूर टीमवर्क केलेला आहे. त्याच्यामुळे यावेळेस टक्केवारी 60 ते 70% जाण्याचा संभव निश्चितच आहे. आपलं नाव? मी चंद्रकांत गंगाराम बाप्पा समशेट्टी. आपण किती वर्षापासून भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहात? मी जनसंघात असतानापासूनचा कार्यकर्ता आहे. वैजनाथ कॉलेजला 40 वर्ष झालं संचालक म्हणून आहे. मी 10 वर्ष माझी मंडळी भाजपची सदस्य आहे. आणि हे सर्व नगरसेविक, हे सर्व आमच्या पंकजाताईंमुळं संभव आहे. आपण नवीन फळीतील दिसताय. आपलं काय मत आहे या निवडणुकीबद्दल? ही निवडणूक निश्चितच मुंडे घराण्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे. कारण की पंकजाताई पहिल्यांदाच लोकसभेची खासदारकीची निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीमध्ये मी लहानपणापासून विकासदादा समशेट्टी आप्पा, भीमा आगाव यांना मी पाहतो. त्यांनी नेहमीच सकाळी 7 वाजल्यापासून बूथ क्लोज होईपर्यंत तिथे इथंच दिवसभर थांबलेले असतात आणि सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये या निवडणुकीसाठी या पद्मावती भागातील जिल्हा परिषद या बूथवर नेहमीच उत्साह असतो आणि आम्ही दिवसभर काही न खाता पिता या ठिकाणी दिवसभर पंकजाताईसाठी, मुंडे घराण्यासाठी एकदम सक्रिय बसलेलो असतो. सर, काय आपलं काय मत आहे या निवडणुकीबद्दल? आपलं नाव सांगाल पहिले? माझं नाव पुरुषोत्तम गजानन दहिवाळ. मी 25 वर्षापासून BJPमध्ये कार्यरत आहे आणि ह्यावेळेला आमचा ध्येय आहे की 60%च्या पुढे मतदान जावं अशी आमची इच्छा आहे. कमीत कमी 70% तरी व्हायला पाहिजे. मागच्या वेळेस निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार साधारणपणे 66% मतदान झालं होतं. बघूयात यंदा विविध पक्षांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत.